नमस्कार, मी राजेश ऑलकर. लोकशाही निर्मित लोकलयच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आणि संवाद आहे लोकोत्सवाचा. लोकोत्सव म्हणजे सध्या लोकशाहीचा महाउत्सव सुरू आहे. संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारतात आहे आणि या भारतामधल्या या लोकशाहीचा महाउत्सव म्हणजेच लोकसभा निवडणूक 2024. आणि हे लोकसभा निवडणूक 2024 प्रचार हा शिगेला पोहोचलाय. तसंच प्रचार जसा शिगेला पोहोचलाय तशाच पद्धतीने प्रशासनाचं काम देखील अतिशय अटीतटीपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचलं आहे. आणि मतदान अतिशय सुकर पद्धतीने, योग्य पद्धतीने आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मतदान कसं होईल यासाठी प्रशासनाने कंबर कसलेली आहे. आज आपल्याबरोबर आहेत आपल्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत प्रशासनाने कशी तयारी केलेली आहे, मतदान कसं वाढेल यासाठी प्रशासन कशा पद्धतीने तयारी करत आहे आणि ज्यांचं मतदान आहे की नाही हे पाहण्यासाठी असलेल्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या काय आहेत हे सगळं आज आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने आयुषजी प्रसाद यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार सर, 13 मेला जळगाव जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघाची निवडणूक होण्याच्या अगोदर मतदार यादी ही तयार केली जाते. जी मतदार यादी तयार होती ती योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये जे मयत आहेत त्यांची नावं वगळायची, जे नवीन आहेत त्यांची नावं ऍड करायची. आपण यासाठी कशी यंत्रणा राबवली आणि मतदार यादी अतिशय सुकर योग्य पद्धतीने कशी राहील यासाठी काय यंत्रणा आपली होती अगोदर? 27 सप्टेंबरचा दिवस होता, ज्या दिवसपासून आपण मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया आपल्या या ठिकाणी सुरू केली. पहिल्या टप्प्यामध्ये आपले जो मतदार केंद्रस्तरीय अधिकारी आहेत ते घरोघरी जाऊन प्रत्येक मयतांचे नाव त्यांनी शोधलं आणि त्याच्यानंतर त्याचं नाव वगळण्यासाठी पंचनामा वगैरे करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जेवढे स्कूल्स आणि कॉलेजेस होते त्या ठिकाणी आपण जाऊन 10वीच्या निकालची माहिती घेऊन प्रत्येक जो 18 वर्षपेक्षा जास्त झालेले नवयुवक होते त्यांची आपण नाव मतदार यादीमध्ये जोडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या सॉफ्टवेअरने आपल्याला PSC DSC म्हणून दाखवला. PSCचा अर्थ आहे फोटो सिमिलर एंट्री. म्हणजे यदि या 2 यादीमध्ये आपलं नाव असेल, म्हणजे जळगावमध्ये पण असेल आणि मुंबईला पण असेल, तो यदि माझा फोटो दोनों ठिकाणी सारखा असेल तो एक ठिकाणी त्या यादीमध्ये कम करण्यासाठी आपल्याकडे आपण त्याचं नाव म्हणजे सॉफ्टवेअरनी शोधून आपल्याला दिलं. तसंच नाम, वय आणि बाकी जो डेमोग्राफिक डेटा ते एकसारखा असेल तो त्याच्या आपण म्हणतो डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज. तो ये आपल्याला परत मिळाला. त्याच्या माध्यमातून आपल्याला डिलीट करण्याची त्या ठिकाणी मुभा उपलब्ध झाली. असं करून पहिला मतदार यादी आपण 22 जानेवारीच्या दिवशी आपण प्रकाशित केला. त्या झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आरोग्य शिबिर घेतलं, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या संख्येमध्ये जवळपास 10,260 लोक असं निघाले जो मयत होते. तर त्यांचं नाव पण आपल्याला मतदार यादीमध्ये वगळण्यात आलं. आणि या सगळ्या गोष्टी करून मतदार यादीला आपण अगदी सुसज्जित केलेलं आहे. सगळे राजकीय पक्षाला त्याला आपण दिलेलं आहे. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ते मतदार यादी लावण्यात आलेली आहे. नगरपालिकामध्ये पण त्या मतदार यादी लावण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन पण हा मतदार यादी उपलब्ध आहे. या सगळ्यामध्ये आलेले सर्व तक्रारचं निराकरण करण्यात आलं आणि मतदार यादीमध्ये कुठलीही चूक राहू नये त्याच्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करण्यात आला. आणि या सगळे प्रक्रिया झाल्यानंतर अगदी 25 एप्रिल 2024 या दिवस जो मतदार यादी म्हणजे शेवटची तयार झाली होती ते लोकसभा निवडणुकीसाठी हा मतदार यादी वापरण्यात येत आहे. जर ज्याचं नाव नाहीये किंवा सापडत नाहीये त्यासाठी काय प्रयत्न? नाव शोधण्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रयत्न जो सगळे मतदारांना करण्याची गरज आहे त्याच्या एक संकेतस्थळ आहे ज्याचं नाव आहे electoralsearch.eci.in. त्या वेबसाईटवर जाऊन आपण आपलं नाव आहे की नाही आपण शोधू शकतात. त्या शोधताना आपल्याला 3 पर्याय आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणजे शोधण्याचा मार्ग आपण घेऊ शकतात. त्याच्यामध्ये आपण आपला इलेक्शन फोटो ID कार्ड, इलेक्टर फोटो ID कार्ड, एपिक जो आपण म्हणतो त्याची डेटा टाकून आपण शोध करू शकतात. दुसरा जो आपल्याकडे पर्याय आहे की आपलं नाव, आपल्या डेमोग्राफिक डिटेल्स, आपले वडिलांचं नाव, नवऱ्याचं नाव, आपलं डेट ऑफ बर्थ, नाव अगर आपण टाकून सर्च केला तो आपल्याला मिळतं. तिसरा आहे की ज्या मतदार यादीमध्ये जो फोन नंबर ऑलरेडी आपल्याकडे आहे या आधार नंबर आहे त्याच्या माध्यमातून अगर ते सीडेड असेल तो आपण फोन नंबरच्या माध्यमातून आपण सर्च करू शकतात. OTP आपल्याला येतो आणि त्या OTP च्या आधारावर आपल्याला या मतदार यादीमध्ये नाव आपल्याला शोधता येतो. मतदार यादीच्या आपलं मतदार केंद्र कुठे आहे, त्या केंद्रावर आपलं नाव कुठल्या क्रमांकावर आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतो.
आणि आपली ओळख या माध्यमातून पूर्ण होतो. यावेळेला आपण अजून एक उपक्रम असा राबवतो असं जे मला समजलं की मतदान केंद्रावरती गेल्यानंतर तुम्हाला किती वेळ तिथे थांबावं लागणार आहे, त्यासाठी काय करावं लागणार आहे आणि जास्त वेळ लागणार असेल तर आपण आपलं टाइमचं शेड्यूल करू शकणार आहेत, ही काय यंत्रणा आहे? जळगाव जिल्ह्यांनी 3 गोष्टी ठरवल्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये. एक आहे की चूकमुक्त निवडणूक प्रक्रिया आपल्याला राबवायची. त्याच्यासाठी जो IT क्षेत्रामध्ये 6 सिग्माचा एक प्रक्रिया असतो ती आपण या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट आहे की आढावामुक्त निवडणूक. प्रत्येकांच्या एवढं आपण प्रशिक्षण दिलंय की त्यांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता ते स्वतःहून हा काम करायला तयार आहे. याच्यासाठी आपण खूप मेहनत घेतलेली आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की बहानामुक्त निवडणूक प्रक्रिया. त्याचा अर्थ हे आहे की यदि कोई मतदार म्हणत असेल की मी कुठल्या कारणामुळे म्हणजे मतदान करत नाही, तो त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण कारण जो मतदार आपल्याला सांगतात की त्या ठिकाणी गर्दी असतो, मला लाईनमध्ये उभे राहण्याची म्हणजे वेळ लागतो, मला माहीत नसतो की किती वेळ मला म्हणजे रांगात उभे राहावं लागेल आणि मला दुसरं काम आहे, तो याच्यासाठी मी त्या ठिकाणी जाऊन रांगात लागत नाही. याच्यासाठी आपण 2 पर्याय करून घेतलेला आहे. सर्वप्रथम गोष्ट ही आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो संकेतस्थळ आहे jalgaon.gov.in या संकेतस्थळावर यदि आपण 13 मेच्या दिवशी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे मतदार 6 वाजेपर्यंत आहे, परंतु या सेवा 5 वाजेपर्यंत आपल्याला उपलब्ध आहे. यदि आपण 5 वाजेपर्यंत या संकेतस्थळावर गेले तर आपल्याला एक हे मिळणार आहे की आपल्या मतदार केंद्रावर किती जण रांगत आहे आणि साधारण वेटिंग टाइम किती राहणार आहे. एक अंदाजित संख्या आहे. याच्यापेक्षा लवकर या याच्यापेक्षा जास्त वेळ त्यामध्ये लागू शकतात, परंतु एक अंदाजित माहिती देण्यासाठी या एक संकेतस्थळ तयार करण्यात आलेलं आहे. आणि मी सगळे मतदारांना विनंती करतो की मतदार केंद्रावर जाण्याच्या आधी आपल्याला या माहीत असणं पाहिजे की किती वेळ लागणार. जसे आपण ज्यावेळी घर सोडतो तो गुगल मॅपच्या माध्यमातून आपल्याला कळते की त्या आपल्या ठिकाणपर्यंत जायला किती वेळ लागणार. तसंच मतदारांसाठी जो रांग आहे त्याच्यावर उभे राहण्याची किती वेळ लागणार आहे याची एक अंदाजित माहिती आपण या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. त्यांचा वेळ वाचणार आहे आणि ते वेळेच्या आत त्यांचा म्हणजे ते बहाणा त्यांचा राहणार नाही. जसं बहाणामुक्त मतदान तशा पद्धतीने जे प्रशिक्षण हा आपण उल्लेख केला, हे प्रशिक्षण देखील आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये करताना आपण अक्षरशः लेखी परीक्षा घेतली. म्हणजे विद्यार्थी ज्याला शाळेमध्ये परीक्षा देतो आता विसरून जातो तो परीक्षा देणं, लेखी परीक्षा, पण आपण या सगळ्या कर्मचाऱ्यांची लेखी परीक्षा घेतली. ही काय पद्धत होती? मुख्य निवडणूक आयुक्त महोदय श्री राजीव कुमार साहेबांनी सर्व जिल्हाधिकारीच्या आणि अपर जिल्हाधिकारींच्या लेखी परीक्षा घेतली होती. माझी प्रशिक्षण 5 आणि 6 डिसेंबर 2023 रोजी दिल्लीला IIDEM नावाच्या एक संस्थांमध्ये झाली होती. या संस्थांमध्ये 2 दिवसाची प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझी पण सर्व जिल्हाधिकारी सोबत लेखी परीक्षा झाली होती. या परीक्षामध्ये ज्या जिल्हाधिकारी नापास झाले त्यांची अक्षरशः बदली करण्यात आली आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीनुसार 36 पैकी 2 जिल्हाधिकारीची अशी बदली पण झाली जो या परीक्षामध्ये नापास झाले. तसेच अपर जिल्हाधिकारींची प्रशिक्षण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झाली होती. त्याच्यामध्ये पण सेम प्रक्रिया राबवण्यात आली होती. ज्यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांची प्रशिक्षण औरंगाबाद अथवा संभाजीनगरमध्ये झाली त्या ठिकाणी पण या पद्धतीमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती आणि त्या ठिकाणी पण ज्या व्यक्ती नापास झाले त्यांच्यावर त्यांची बदलीची प्रक्रिया करण्यात आली. त्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग होणे देण्यात आलेला नाही. या गोष्टीला पुढे घेऊन जाताना जळगाव जिल्ह्याने एक 7 टप्प्याची प्रशिक्षण कार्यक्रम राबवला ज्याचं नाव आपण दिला इलेक्शन ऑफिसर प्रोफिशियन्सी प्रोग्राम. या कार्यक्रमाचा जो दखल आहे ते थेट भारत निवडणूक आयोगाने पण घेतला. याचा जो 7 टप्पे आहे हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर एक शिक्षण पद्धतचे 7 टप्पे आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आदर्श शिक्षण कार्यक्रममध्ये या 7 टप्पे असतो. सर्वप्रथम होता लेक्चरमध्ये आपण सगळे नियमावली सगळे प्रक्रिया त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणि लेक्चरच्या माध्यमातून एक शिक्षक त्या सगळे या मास्टर ट्रेनर आपले सर्व अधिकारीला त्या ठिकाणी सांगत होता. दुसरा टप्पा होता की त्याच्यामध्ये आपण केस स्टडीज त्याच्यामध्ये जो विभिन्न प्रकारचे उदाहरण आहे आलेले सगळे अडचण आहे त्याच्या नियमामध्ये आलेले प्रश्न आहे या सगळ्याची आपण त्या ठिकाणी चर्चा केली. त्यानंतर आपण त्या ठिकाणी म्हणजे अभ्यासासाठी वेळ दिला. त्याच्यामध्ये उपलब्ध असलेले सगळे पुस्तक मटेरियल आणि लेक्चरमध्ये देण्यात आलेले सगळे सूचनाचा स्वअभ्यास त्या संबंधित विद्यार्थ्यांनी केला. यामध्ये त्याच्यानंतर आपण डाऊट क्लिअरिंग सेशन आयोजन केलं. त्याच्यामध्ये विद्यार्थी
जो आहे म्हणजे अधिकारी जो आहे ते म्हणजे प्रश्न विचार करू शकत होते आणि हा प्रश्नाचं उत्तर देऊन आपल्या मनात जो काही शंका असेल ते सोडवू शकत होते. त्याच्यानंतर जो चौथा टप्पा होता ते होता डेमॉन्स्ट्रेशन. त्याच्यामध्ये कशा पद्धतमध्ये EVM आणि VVPATची मशीनला हाताळायचं आहे, रजिस्टर कुठल्या पद्धतीमध्ये भरायचं आहे, जो विभिन्न प्रकारचे स्टेशनरी आपण उपलब्ध करून देतोय त्याला कसं वापरायचं आहे त्याबद्दलचं डेमॉन्स्ट्रेशन देण्यात आलं. त्याच्यानंतर होता वायवामध्ये विभिन्न प्रकारचे जो विशेष घटक आहे त्याच्यामध्ये बॅटरी बदलण्याचा विषय असेल, कुठल्या प्रकारची अडचण आणि एरर सिग्नल येत असेल तर आपण कसा त्याला हाताळायचं आहे त्याबद्दल आपण सूचना दिला. जो 6वा टप्पा होता ते होता की पूर्ण ड्रिल करायचं. ड्रिल करण्यासाठी त्याला एक प्रकारची परीक्षा होती. त्याच्यामध्ये 2 अधिकारींना 30 मिनिटाचा वेळ देण्यात आला होता आणि त्या 30 मिनिटाच्या वेळमध्ये 5 गोष्टी त्याला करून दाखवायला होता. त्याच्यामध्ये त्यांनी EVM VVPATला बाहेर काढून त्याच्या म्हणजे मतदार केंद्राची स्थापना करणे, मॉक पोलची प्रक्रिया पूर्णतः राबवणे, त्याच्यानंतर मॉक पोल बंद करून ॲक्च्युअल पोल सुरू करणे, ॲक्च्युअल पोल बंद करून आपले सगळे जो म्हणजे जो ॲड्रेस टॅग असेल, सगळे स्लिप असेल ते बांधून घेणे आणि शेवटी परत पॅक करून रजिस्टर भरून मतदार केंद्राला बंद करणे. असं 5 टप्पे आपण त्या ठिकाणी राबवलं. आणि जो शेवटचा आणि 7वा टप्पा होता ते होता लेखी परीक्षा. 135 प्रश्नाचा एक लेखी परीक्षा तयार करण्यात आलं होतं. हा एक ओपन बुक परीक्षा होता. 21,000 अधिकाऱ्यांनी हा परीक्षासाठी ते पात्र होते. 98% लोकांनी हा परीक्षा दिलं. ज्या लोकांनी परीक्षा दिला त्याच्यामध्ये 93% लोक याच्यामध्ये पास झाले. असे एकूण आपण किती कर्मचाऱ्यांचा उपयोग या इलेक्शनसाठी घेणार आहेत, किती डिपार्टमेंट्स आहेत, कोणकोणते विभाग आहेत आणि कोणत्या विभागाकडे कशा पद्धतीचं एक कामकाज चालणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 56 विभागाचे अधिकारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणार. या राज्य सरकारचे असलेले 56 विभागाचे अधिकारी विभिन्न प्रकारचे कारवाईसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. पोलीस, एक्साईज आणि वन विभागाचे अधिकारी एन्फोर्समेंटचे काम करतात. उर्वरित विभागाचे अधिकारी निवडणूक प्रक्रियामध्ये ते असा सहभाग होतात की त्यांनी निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो. यामध्ये 35,000 अधिकारीपैकी 21,000 अधिकारीला आपण प्रशिक्षण दिली. त्याच्यानंतर रँडमाइज करून म्हणजे गरजेनुसार जेवढे अधिकारी आपल्याला पाहिजे होते 2 टप्प्यामध्ये रँडमाइज करण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये 120% ऑफ रिक्वायरमेंट प्रमाणे रँडमाइज केला. दुसऱ्या टप्प्यामध्ये 110% ऑफ रिक्वायरमेंट प्रमाणे रँडमाइज केला. असं करून 15,000 अधिकाऱ्यांची इलेक्शनमध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे. या सर्व अधिकारी विभिन्न प्रकारचे काम या निवडणूक प्रक्रियेमध्ये करतात. ते पोलिंग पार्टीमध्ये आहे, या एक मोठी घटक आहे. दुसरी क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करतात. तिसरा नोडल अधिकारी म्हणून काम करतात आणि चौथा सुरक्षा सुव्यवस्थेमध्ये काम करतात. याच्याशिवाय काही आपल्याकडे जो कंत्राटदार आहे तो आपल्याकडे 13 प्रकारचे कंत्राटदार आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओग्राफर्स पासून आपले टेंटचे कंत्राटदार आहे, त्यांनी टेंट लावायचे आहे, त्यांना कूलर चालू करायचा आहे. त्याच्याशिवाय जेवणाचे कंत्राटदार आहे, स्टेशनरीचे आहे, झेरॉक्स मशीनवाले आहे, हमालीचे आहे. या पद्धतीमध्ये 13 प्रकारचे कंत्राटदार आहेत. त्याच्याकडे असलेले सुमारे 5,000 आणखी लोक या पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी आहे. असं अगर आपण एकत्रितपणे पाहिला तो या सगळ्या गोष्टीमध्ये जवळपास म्हणजे ॲक्च्युअल इलेक्शन ड्युटीमध्ये 15,000 म्हणजे पोलिंग पार्टी, उर्वरित कंत्राटदारचे लोक जवळपास 5,000 आणि त्याच्याशिवाय गरजेनुसार सुरक्षा व्यवस्थासाठी अधिकारी असं करून जवळपास 30,000 लोक या जळगाव जिल्ह्यामध्ये या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवणार आहे. त्याच्यामध्ये ड्रायव्हर्स आहे, ॲम्ब्युलन्स सेवक आहे, आशा कार्यकर्ते आहे, अंगणवाडी सेविका आहे, डॉक्टर्स आहे, त्याच्याशिवाय आपले शिक्षक मोठ्या प्रमाणात पोलिंग पार्टीमध्ये आहे आणि इतर प्रशासकीय विभागाचे अधिकारी या सगळ्या कामामध्ये आपला सहभाग नोंदवत आहे. जळगाव आणि रावेर मतदारसंघामध्ये जवळपास 1500 वाहनच्या माध्यमातून आपली निवडणुकीची टीम EVM आणि VVPAT आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. अगदी आपल्या घरापासून 2 किलोमीटरच्या आतपर्यंत या EVM VVPAT पोहोचणार आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये काम या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण करतोय. कुठलेही असं मतदार केंद्र नाही की कुठले घरापासून 2 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. आणि मी सर्वांना विनंती करतो की एवढी मोठी लॉजिस्टिकल चॅलेंजला ओव्हरकम करून आपण या सर्व लोकांना पाठवलेलं आहे. प्रत्येक वाहनावर GPS आहे, प्रत्येक वाहनामध्ये पोलीस कर्मचारी सुरक्षा देण्यासाठी आहे आणि त्याची मॉनिटरिंग अगदी दिल्लीपासून मुंबई आणि जळगावपर्यंत होणार आहे. सर, एकूण 30,000 कर्मचारी या सगळ्या यंत्रणेमध्ये आपले राबवले जाणार आहेत. एक अंदाज तुम्ही सगळे डिपार्टमेंट 56 डिपार्टमेंट जेव्हा काम करतील आणि 30,000 कर्मचारी जेव्हा काम करतील, पण शेवटी विषय जो येतो तो या मतदारांपर्यंत. मतदार म्हणजे जनरल सर्व नागरिकांना याची जाणीव होणं, त्यांच्यापर्यंत या मतदानाविषयी माहिती निर्माण करणं आणि त्यांना उद्युक्त करणं की तुम्ही मतदानाला आलं पाहिजे, त्याचं काय महत्त्व हे समजून सांगणं. यासाठी स्वीप अंतर्गत पूर्ण राज्यस्तरावरती शासनाने एक मोठा उपक्रम राबवला. आपल्या जळगाव जिल्ह्यातही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले. जे उपक्रम राबवलेत ते केंद्रीय स्तरावरती देखील त्याची दखल घेण्यात आली.
कशा प्रकारचे उपक्रम राबवलेत, काय काय आपण या स्वीप अंतर्गत केलं, जरा सविस्तर सांगा. स्वीपचा अर्थ असतो सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन प्रोग्राम. या कार्यक्रम 2009 पासून भारत निवडणूक आयोगाने या देशभरात त्यांनी चालवलेला आहे. याच्यामध्ये 3 विशेष घटक असतो. नंबर 1 आहे की मतदानाची टक्केवारी वाढवणं, म्हणजे पार्टिसिपेशन, निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकांचे सहभाग व पार्टिसिपेशन वाढवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये एक प्रमुख घटक आहे. दुसरी अशी घटक आहे की आपल्याला जो लोक मतदान साधारणतः करत नाही, कुठलंही कारण त्यांच्या असू द्या, जो सामाजिक घटक साधारणतः मतदान करत नाही त्याला मतदार करण्यासाठी प्रोत्साहित करणं. आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण घटक आहे की जबाबदारीने लोकांनी मतदान करायचं. ज्या ज्या मुद्दे त्यांना म्हणजे ज्या ज्या गोष्टी त्याला जाणीव असणं पाहिजे त्या पद्धतीमध्ये मतदान करायचं. स्वीप प्रक्रियामध्ये जो आपली जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम सुरुवात झाली होती ते होते EVM आणि VVPATची लोकांमध्ये जनजागृती करणं. आपली EVM आणि VVPAT प्रत्येक गावोगावी गेली आणि त्या ठिकाणी जाऊन लोकांना डेमॉन्स्ट्रेशन देण्यात आलं की कसं मतदान करायचं आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये मी पण जळगाव जिल्ह्याचे विभिन्न ठिकाणी जाऊन त्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये मी पण पाहिलं की कसं EVM आणि VVPATमध्ये मतदान करणं अपेक्षित आहे. या एक पहिली टप्पे झाल्यानंतर जो आता निवडणूक प्रक्रिया जारी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आपल्या पद्धतीमध्ये स्वीप ॲक्टिव्हिटी राबवली. जिल्हा स्तरावरून आपण 5 असे घटक शोधले ज्याच्या मतदारांची टक्केवारी त्या 5 घटकामध्ये फारच कमी आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे युवा मतदार, दुसरा आहे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव, तिसरी आहे महिला मतदार, चौथा आहे आपले जो डोमेस्टिक मायग्रंट्स असलेले जसे VJNTs जो हॅबिटेशन्स आहेत त्या ठिकाणी कमी मतदार होतो. या आदिवासी पाडे वगैरेमध्ये जो आदिवासी क्षेत्राचे बाहेर असलेले आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी कमी मतदान आपल्याला जाणवलं. आणि शेवटचा जो घटक आहे ते आहे की शहरी भागमध्ये जो कॉलनी क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपल्याला कमी मतदान म्हणजे सुशिक्षित भागमध्ये कमी मतदान आपल्याला दिसून येत आहे. या 5 घटकवर आपण विशेष काम करणं सुरू केलं. युवकांसाठी आपण ताबुला रसा नावाचा एक कार्यक्रम घेतला. ताबुला रसाचा अर्थ आहे की एक ग्रीक फिलॉसॉफीमधून निघतो. ग्रीक फिलॉसॉफीमध्ये टॅब्युलर रसाचा अर्थ असतो एक क्लीन स्लेट, एक पांढरा पेपर. याच्यामध्ये आपण प्रत्येक 450 कॉलेजेस आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये, त्या प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांना आपण पांढरा पेपर दिला आणि आपण त्याला सांगितलं की या पेपरवर तुम्ही काय करू शकता. तुम्हाला आपण एक प्रश्न विचारतोय की जो मतदानाचा अधिकार आपल्याला पहिल्यांदा मिळतोय या आपल्या जीवनमध्ये याचं महत्त्व काय. आणि याचं उत्तर देताना आपण कहाणी लिहू शकतात, कविता लिहू शकतात, कोई चित्र तयार करू शकतात, आपण काही आपली इच्छानुसार काही स्केच तयार करू शकतात, या अगदी या पानाला तुम्ही जळून टाकू शकतात या फाडून टाकू शकतात. हे एक अधिकार आपल्या समोर आहे. देश स्वतंत्र आहे आणि स्वातंत्र्याचा फार मोठी घटक ही आहे की आपण आपले लोकप्रतिनिधी निवडू शकतात आणि देशाच्या जो भविष्य आहे ते कसा असावा त्याच्याबद्दल आपण निर्णय घेऊ शकतात. त्या पोलिंग बूथमध्ये ज्यावेळेला आपण आहे तो आपण त्या क्षणी काय निर्णय घेतात ही आपली खरी स्वतंत्र आहे. याच्याबद्दल आपल्या कुठल्याही ठिकाणी आपल्याला उत्तर देण्याची गरज नाही, अगदी गोपनीय माहिती आहे जो आपल्यापर्यंत आहे. तर या गोष्टीबद्दल आपण त्याला एक अनुभव दिला, एक सिम्युलेशन एक्सरसाइज केला ज्याबद्दल भरपूर विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद होता. दुसरा जो आहे जो घटक आहे ते आपले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव, त्यांच्यासाठी आपण सर्वप्रथम एक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना मी जाऊन विचारलं की तुम्ही मतदान करायला कशासाठी कमी पद्धतीमध्ये येतात, तर ते घाबरतात की मतदार केंद्रामध्ये कुठल्या प्रकारची सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध आहे की नाही. मी जवळपास 3.5 लाख घराला मी पत्र पाठवलेलं आहे. त्या पत्रामध्ये असा नमूद आहे की ज्या पद्धतीमध्ये आधीच्या काळात आपण लोकांना म्हणजे कुठल्याही सामाजिक कार्यक्रमासाठी, लग्न समारंभासाठी निमंत्रण करताना एक आपण पत्र पाठवायचं, कार्ड या व्हॉट्सॲप मेसेज नाही पाठवायचा. तर त्या काळाच्या आपण त्याला एक स्मरण व्हावा याच्यासाठी आपण या पद्धतीमध्ये प्रयत्न केलेला आहे. या स्मरणात आपण त्याला जो पत्र पाठवलं त्याच्यामध्ये आधीच्या काळाचं पत्र कसं असायचं की मला आशा आहे की आपण सकुशल आहे, यांचं लग्न यांच्याशी ठरलेलं आहे, या दिवस यांचं लग्न आहे, या लग्न कार्यक्रमामध्ये आपल्याला येणं अपेक्षित आहे. ज्यावेळेला आपण या ठिकाणी येत असेल तर जळगावमध्ये थंड या गरमी जास्त असल्यामुळे आपण या प्रकारचे कपडे वगैरे पॅक करावा. त्याच्यानंतर आपण ज्यावेळी या ठिकाणी येणार तो आपल्यासाठी ये व्यवस्था केलेली आहे, आपल्यासाठी ये रूम केलेला आहे, आपल्याला स्वागत करण्यासाठी ये माणूस उपलब्ध राहणार आहे आणि आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून यावं. आणि या प्रकारचे इनलँड लेटर जायचं, जो आपले ज्येष्ठ नागरिक आहे आणि आपले आजोबा असेल आपल्या या गोष्टीची माहिती आहे. तर सेम पद्धतीमध्ये मी एक पत्र पाठवलं की 13 मे 2024च्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपलं मतदानाच्या दिवशी ठरण्यात आलेलं आहे भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून.
आपण या मतदान करण्यात येत असताना आपल्याकडे 12 प्रकारचे आयडेंटिटी डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये आपलं इलेक्शन फोटो ID कार्ड आहे, आधार कार्ड आहे. तो आपण एक वेळा बघून घ्यावा. तिसरी जो आपण त्याच्यामध्ये सांगितलं की ज्यावेळी आपण या मतदार केंद्रात आले त्या ठिकाणी शौचालयाची सुविधा आहे, पिण्याची पाण्याची सुविधा आहे, व्हीलचेअरची सुविधा आहे, आपल्याला विशेष रांग आपल्यासाठी आहे, म्हणजे विशेष लाईन आपल्यासाठी आहे. आपल्यासाठी त्या ठिकाणी आपण शेडची सुविधा केली आहे, कूलर्स प्रत्येक मतदार केंद्रामध्ये आपण नियोजित केलेला आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की या कार्यक्रमासाठी, या मतदान देण्यासाठी आपण यावा आणि आपलं स्वागत करण्यासाठी मी आणि माझी टीम आणि आपलं मत नोंदवण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि मी माझा फोन नंबर पण त्या ठिकाणी हा पत्राच्या माध्यमातून दिलेला आहे. मतदार यादीमध्ये कुठे नाम आहे त्याचा एक 2D बारकोड करून आपण त्या ठिकाणी लावलेला आहे. याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी याला प्रतिसाद पण देताना आपल्याला दिसून येत आहे. तिसरी जो घटक आहे ते आहे महिला मतदारांसाठी. महिला मतदारांसाठी ज्यावेळी माझी चर्चा झाली आणि अभ्यास झाली तो असा लक्षात आला की आपला जो मतदार जनजागृतीचा कार्यक्रम आहे मोठ्या प्रमाणात महिलांपर्यंत ते पोहोचत नाही. त्याचं मूल कारण आहे की जो आपण सोशल मीडियावर लिहितो त्या सोशल मीडियाला आपले महिला बहिणी त्या सोशल मीडियाला ते जास्त बघत नाही. तो आपण विचारलं की महिला भगिनी आपले कुठल्या प्रकारचे सोशल मीडियावर जास्त जाऊन राहिले. तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे सोशल मीडिया लक्षात आला. नंबर 1 आहे की ये कोरिओग्राफी रील्स म्हणजे डान्सचे रील्स. दुसरा आहे की आपला स्किन केअर रुटीन. तिसरा आहे फॅशन आणि चौथा आहे कुकिंग रेसिपी. स्वयंपाक कसं तयार करायचं त्याचे विभिन्न प्रकारचे रेसिपी. जळगावमध्ये सुप्रसिद्ध असलेल्या भरीतच्या एक रेसिपी आहे. त्या रेस्टॉरंटला मी गेलो आणि त्या ठिकाणी 7 मिनिटाच्या एक रेसिपीच्या बद्दल आपण चर्चा केला आणि त्या रेसिपीबद्दल बोलताना मतदार करण्याची प्रक्रिया पण त्यांना समजवली. तसंच एक सामाजिक कार्यक्रम म्हणून आपण या मतदारांची दिवसला साजरा करण्याची आपण विनंती केलेली आहे. त्याच्यासाठी प्रत्येक महिला बचत गटाला आपण विनंती केली की आपण मतदान करण्यासाठी येताना आपण एक ग्रुपमध्ये यावं आणि एकत्रितपणे आपण मतदान करावं. गरोदर माता असेल, आपले NCDचे पेशंट असेल म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजचे पेशंट असेल त्या सगळ्या लोकांना आपण आरोग्य केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणजे कुठल्याही प्रकारचे सनस्ट्रोक वगैरे होणार नाही ORSची पण त्या ठिकाणी सुविधा आहे. महिलांसाठी एक अडचण होती की लहान मुलांना सांभाळण्यासाठी घरी कोणी नाही आणि मतदान केंद्राला त्याला घेऊन जाऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी आपण प्रत्येक मतदार केंद्रात 2288 केंद्राला आपण बाल संगोपन केंद्र यावेळी तयार करून दिलेलं आहे. तर तुम्हाला आपले लहान मुलांना घरी सोडण्याची गरज नाही. त्या ठिकाणी अंगणवाडी कार्यकर्ते आपल्या मुलांना सांभाळणार ज्यावेळी आपण मतदान करणार. आपण त्या मुलांची आजीकडे सोडवण्याची गरज नाही आणि तुम्ही मतदान करायला गेले आणि आजीचं मतदान राहून गेला असा होता कामा नये. आपण आणि आपली सासूवा आपण दोनों लोक एकत्र मतदानासाठी जावा आणि त्या ठिकाणी मुलं सांभाळण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ते आहे. पुढचा जो आपला महत्त्वपूर्ण घटक होता ते होता अर्बन ॲपॅथी. अर्बन ॲपॅथीवर ज्या ठिकाणी मतदाराची संख्या टक्केवारी कमी आहे त्या क्षेत्राची ओळख करून आपण बोर्ड्स वगैरे लावलेला आहे. त्या ठिकाणी आपण जो आपले शहरी भागाचे लोक आहे त्याला आपण विभिन्न क्लब्स आणि यांच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण तुमच्या प्रसार माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मतदानासाठी आवर्जून जावं. स्ट्रीट प्लेस आपण ज्या ठिकाणी गरीब घटकाचे जो लोक ज्या ठिकाणी जास्त संख्यामध्ये आहे त्या ठिकाणी आपण स्ट्रीट प्लेसच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक घटकमध्ये मतदारांची टक्केवारी वाढवावा याच्यासाठी आपण आवर्जून प्रयत्न करतोय. जिथे मतदान होणार आहे त्या मतदान केंद्रावरती ह्या सगळ्या सुविधा आहेत. ह्या सगळ्या सुविधा अशा एकूण किती सुविधा राहतील? मतदार केंद्रावर 16 प्रकारची सुविधा आपण अश्योर मिनिमम फॅसिलिटी म्हणून देण्यात आलेल्या आहे. त्याच्यामध्ये रॅम्पची सुविधा आणि व्हीलचेअरची सुविधा आहे. प्रत्येक मतदार केंद्रामध्ये लाईट आहे, फॅन आहे. आपल्याकडे कूलर्स पण आपण लावलेला आहे. वेटिंग एरियामध्ये शेड राहणार आहे. प्रत्येक ठिकाणी टेंट्स पण आपण लावून आपण शेडची उपलब्धता करून देणार आहे. त्याच्याशिवाय त्या ठिकाणी आरोग्य केंद्र आपण आशा वर्कर, MBBS डॉक्टर आणि CHOच्या माध्यमातून स्थापन करणार आहे. त्या ठिकाणी आपण प्रत्येक केंद्रावर बाल संगोपन केंद्र आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण स्थापन करणार आहे. त्याच्याशिवाय स्वच्छ शौचालय आपल्याला मिळणार. त्या ठिकाणी पाण्याची सोय राहणार, पिण्याची पाण्याची सोय राहणार. आणि या सगळ्या गोष्टी असताना कुठल्याही मतदारांना कुठल्या प्रकारची अडचण होणार नाही. त्या ठिकाणी वोटर फॅसिलिटेशन हेल्प डेस्क या मतदार सुविधा केंद्र आपण प्रत्येक मतदार केंद्रामध्ये स्थापन करून देणार. काही मतदान केंद्र हे फक्त महिलांनी चालवलेले आहे, काही मतदान केंद्र हे अपंगांनी चालवलेले, अशाही प्रकारच्या आणि काही मतदान केंद्रांना काहीतरी एक आदर्श मतदान केंद्र म्हणून त्याला पिंक पद्धतीने सजवायचं असे काही उपक्रम मागच्या काळात आम्ही बघितलेत. आत्ता या 2024च्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये असे काही केंद्र राहणार आहेत का? 2024च्या सार्वत्रिक निवडणूकमध्ये आपल्याकडे असं 11 केंद्र प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये राहणार आहे. म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 121 असं केंद्र राहणार आहे.
राष्ट्रीयकृत व कमर्शियल बँक्सच्या माध्यमातून आपण या केंद्राची सजावट करतोय। या सजावट करताना आपण 4 थीम्स त्या ठिकाणी निवडलेला आहे। त्याच्याशिवाय काय स्थानिक नगरपालिका, ग्रामपंचायत व स्थानिक जो कलावंत आहेत त्यांच्या माध्यमातून काय आणखी डेकोरेशन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। जसे श्री मूस जो आपले म्युझियम आहे चाळीसगावमध्ये, त्यांच्या माध्यमातून काय डेकोरेशन चाळीसगावमध्ये करण्यात येणार आहे। तसेच केळी शेतकरी जो आहे त्यांच्या माध्यमातून काय मतदार केंद्रामध्ये आपण डेकोरेशन करणार आहे। याचा मूल म्हणजे विचार हे आहे की कुठलाही उत्सव साजरा करताना, कुठलाही त्योहार साजरा करताना आपण आपले जो ठिकाण आहे त्याची आपण सजावट करतो। तसेच आपलं जो निवडणूक केंद्र आहे, मतदार केंद्र आहे, त्या ठिकाणी आपल्याला सजावट करायचं, एक हर्षोल्लासाचं वातावरण तयार करायचं। प्रत्येक विधानसभा मतदार केंद्रामध्ये 5 असा आदर्श मतदार केंद्र राहणार आहे। 3 मतदार केंद्र जो आहे ते महिला मतदान अधिकारीच्या माध्यमातून आपण चालवणार आहे। 2 मतदार केंद्र जो आहे ते आपले दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून चालवणार आहे आणि 1 मतदार केंद्र जो आहे ते आपले युवकांच्या माध्यमातून चालवणार आहे। हे एक चांगली सूचना देण्याचा एक प्रयत्न आहे आणि एक कॉन्फिडन्स बिल्डिंग एक्सरसाइज पण आहे आणि हे जनतेला आणि सर्वांना एक प्रेरणा देण्यासाठी एक प्रयत्न भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देशभरात करण्यात येत आहे। जे दिव्यांग आहेत किंवा जे वयोवृद्ध आहेत, जे मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही, अशांसाठी आपण स्वतः सुद्धा घरी जाऊन त्यांचं मतदान घेतलं। काय ती प्रक्रिया होती, किती जणांचं आपण आतापर्यंत घेतलं आणि त्याला प्रतिसाद कसा मिळाला? भारत निवडणूक आयोगाने 12D नावाचे एक फॉर्म तयार करून दिलं होतं। या फॉर्मच्या माध्यमातून जो ॲब्सेंटी वोटर्स आहेत त्याला आपण घरी जाऊन मतदान करू शकतो। याच्यासाठी पात्र 2 प्रकारचे लोक होते, जो 40% पेक्षा जास्त दिव्यांग असलेले दिव्यांग बांधव आणि त्याच्याशिवाय 85 वर्षपेक्षा जास्त असलेले ज्येष्ठ नागरिक। याच्यामध्ये ज्या लोक म्हणजे बेड रिडन आहे त्यांच्यासाठी या विशेष सहूलत होती। याची आपण सर्वेक्षण केले आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 1504 जण पात्र झाले। त्यापैकी आतापर्यंत 87% लोकांनी 4 आणि 5 मेच्या दिवशी मतदान केलेलं आहे। ज्या लोक या ठिकाणी आपल्याला मिळालेले नाही, जो 13% लोक आयदर मयत झालेले असेल या कालावधीमध्ये आणि त्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी या अस्पतालमध्ये असेल, त्याच्यासाठी दुसरी फेरी 9 मे 2024 दिवशी पूर्ण जिल्ह्यामध्ये परत राबवण्यात येणार आहे। हे सगळी प्रक्रिया एवढी सगळी राबवत असताना हे निपक्षपातीपणे, निर्भीडपणे हे मतदान प्रक्रिया व्हावी आणि त्याच्यासाठी तुमची प्रशासनाची एक दहशत, एक कडक कारवाई ही सुद्धा या दरम्यानच्या काळात होत असते। मग ती पिस्तूल बंदुका जमा करणे असतील, दारूबंदीवरती कारवाई असेल, पैसा इकडून तिकडून ट्रान्सफर होत असताना सुद्धा 5-5, 10-10 लाख रुपये आपण त्याच्यामध्ये जप्त करत असतो, काही दारूबंदीवरती कारवाई होत असते। या दरम्यानच्या काळामध्ये प्रशासनामार्फत ही निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी अशी कोणकोणत्या कारवाई झालेल्या आहेत? आचारसंहिता लागू झाल्यानंतर जवळपास 50,000 बॅनर्स, फ्लॅग्स व सगळे साहित्य आपण रस्ते व सार्वजनिक ठिकाणीतून काढण्यात आलेलं आहे। या गोष्टीमुळे आपण पाहिलं असेल की आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे बॅनर्स वगैरे आजच्या डेटमध्ये दिसत नाही। एक मोठी कारवाई सर्वप्रथम करण्यात आली। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याकडे सगळे विभिन्न ठिकाणी जिल्ह्यामध्ये स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स अथवा चेकपोस्ट स्थापन करण्यात आली, जो आंतरराज्य बॉर्डरवर आहे आणि आंतरजिल्हे बॉर्डरवर आहे आणि जिल्हा अंतर्गत पण काही ठिकाणी आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 मोठी यश मिळाली। सर्वप्रथम यश होती 72 लाख रुपयाचे ड्रग्स, जो भुसावळच्या मध्ये जळगाव पोलीसच्या माध्यमातून सीज करण्यात आलं होतं। ही अत्यंत चांगली कारवाईमुळे एक जळगाव जिल्ह्याची पण चांगली ओळख झाली। 2019ची निवडणूक प्रक्रिया, या 14ची निवडणूक प्रक्रियेमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये 1 रुपयाची म्हणजे कुठले जप्ती झाले नाही होती। यावेळी ऑलमोस्ट 5 कोटीपर्यंतची जप्ती आतापर्यंत करण्यात आलेली आहे। याच्यानंतर दुसरी जो मोठी कारवाई आपले राज्य उत्पादन शुल्क विभाग या एक्साइज विभागाच्या माध्यमातून करण्यात आली, ते होती आपले एक MIDC जळगाव अंतर्गत एक कोल्ड्रिंकची फॅक्टरीमध्ये ते देसी दारू तयार करत होते आणि त्याच्यामध्ये 2,75,000 बॉटल्स म्हणजे मिळाली, त्याचं रॉ मटेरियल आपल्याला मिळाला। त्याशिवाय 75 लाख रुपयाची तयार दारू आपल्याला मिळाली, जो कधीही म्हणजे त्याच्यामध्ये MRP लिहिलं नाही होता, तर ते कुठल्याही मतदारांना म्हणजे चुकीचं काम करण्यासाठी, ते प्रोत्साहित करण्यासाठी होते। याच्याशिवाय 8.5 लाख रुपयाची कॅश जप्ती यावल तालुक्याला झाली आणि या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा असेल, अवैध वेपन्स असेल, त्या सगळ्या गोष्टीची जप्ती या ठिकाणी पोलीस व निवडणूक विभागाच्या माध्यमातून करण्यात आली। या सगळे कारवाई करताना कुठल्याही व्यक्तीवर हॅरॅसमेंट होऊ नये याच्यासाठी आपण विशेष दक्षता घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की या म्हणजे कुठल्याही प्रकारची तक्रार या पूर्ण प्रक्रियेत होऊ नये, हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। निवडणूक एक लेवल प्लेइंग फील्ड आपल्याला तयार करून द्यायचं आहे, त्या करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आपण सर्व गन लायसन्सेसचा रिव्ह्यू करण्यात आला।
त्याच्यामध्ये पोलीस विभागाकडे असलेली यादी, प्रांतांकडे असलेली यादी आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गृह शाखामध्ये असलेली यादीचे आपण एकत्रीकरण केलं. त्याच्यानंतर ज्या लोक मयत आहे, ज्या लोकांनी खूप वर्षपासून आपलं गन लायसन्सला रिन्यू केलेले नाही, या सर्व लोकांची ओळख करून त्यांची नोटीस बजावून त्यांची सुनावणी घेऊन सर्व गन लायसन्सला रद्द करण्यात आलेलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 306 गन लायसन्स या मोहीम अंतर्गत रद्द करण्यात आली. आधीच्या काळात 45 गन लायसन्स रद्द करण्यात आली होती. यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 33% गन लायसन्स, 1/3 गन लायसन्स कमी झालेले आहे आणि याच्यामुळे सुरक्षाचे वातावरण खूप मोठ्या प्रमाणात सुधारलेलं आहे. निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीमध्ये 1045 शस्त्र जमा करण्यात आलेली आहे. या 1045 शस्त्र मागच्या वेळ जो जमा करण्यात आली होती ते होते 555 शस्त्र. तो जवळपास दुप्पट शस्त्र या निवडणूक प्रक्रियेमध्ये जमा केलेली आहे आणि फक्त बँकांकडे आणि जो गोल्ड ज्वेलर्स आहे आणि 7 लोक ज्यांच्यावर म्हणजे सिक्युरिटी थ्रेट पोलीस विभागाच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात आलेलं आहे, त्या लोकांना वगळून बाकी सर्व शस्त्र या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे. चला मतदान करा या नामाचं एक गाणं आपले लोकशाही न्यूजच्या सौजन्याने जिल्हा प्रशासनाने तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जो आपले सिंगर्स आहेत ते आपले अधिकारी आहे आणि त्या गाण्यामध्ये आपले विभिन्न महिला अधिकारीला आपण संधी दिली की त्यांनी या गाण्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, त्याच्यामध्ये त्यांनी ॲक्ट वगैरे करावा. या सगळ्या प्रक्रिया करताना अत्यंत मोठा याचा चांगला प्रतिसाद या गाण्याला मिळालेला आहे. अहिराणी भाषेमध्ये जो मराठीची बोली जो या एक प्रकारचा जो एक ट्यून आहे, जो या ठिकाणची बोलीभाषाची जो ट्यून आहे त्या गाण्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि जळगावची जो चित्रीकरण पूर्ण जळगावमध्ये झालेलं आहे. याची जळगावची ओळख या गाण्याच्या माध्यमातून पूर्ण राज्य आणि जिल्हा म्हणजे देशभरापर्यंत गेलेला आहे. या गाण्याच्या बद्दलचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे आणि आतापर्यंत जळगावमध्ये तयार करण्यात आलेल्या सर्व गाण्यामध्ये हे सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध झालेली गाणे आहे. या गाण्यामध्ये विभिन्न ठिकाणी मी पाहिलं आहे की या गाण्यामध्ये लोक म्हणजे मुलं जो आहे ते म्हणजे लग्न कार्यक्रमामध्ये DJ हे गाणं वाजवत आहे आणि या गाण्याला लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सराहलेलं आहे. माझी या सर्व लोकांना यही विनंती आहे की आपल्याला मतदानबद्दल जनजागृती करून आपल्याला आवाहन करण्याचा या जिल्हा प्रशासनाने प्रचंड मेहनत करून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नाला आपण प्रतिसाद द्यावा ही माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे आणि 13 तारीख मे 2024 सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण नक्की जाऊन मतदान करा. आपण स्वतः जावा, मित्र परिवाराला घेऊन जावा, आपले कुटुंबाला घेऊन जावा, परंतु मतदान नक्की करावं. धन्यवाद. मी आयुष प्रसाद सरांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. 2288 केंद्र, 56 विभाग, 30,000 कर्मचारी, मतदान केंद्रावरती 16 प्रकारच्या सुविधा, 121 केंद्रांना आकर्षित पद्धतीने सजवलं जाणार आहेत. त्यातले 5 मतदान केंद्र हे आदर्श पद्धतीने सजवले जाणार आहेत, तर 3 महिला करणार आहेत, 2 दिव्यांग त्याचं संपूर्ण संचालन करणार आहेत, 1 युवक करणार. अशा प्रकारची ही सगळी यंत्रणा ही जळगाव जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. फक्त अपेक्षा आपल्याला सरांनी या ठिकाणी पूर्ण प्रशासनाच्या वतीने व्यक्त केलेली आहे की मतदान जरूर करा. मतदान करण्यासाठी आपण निर्भीडपणे मतदान केंद्रावरती या आणि आपलं मत व्यक्त करा. मत व्यक्त करण्यासाठी सगळ्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी आहे. मी पुनश्च आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने आयुष प्रसाद सरांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल. आपण मात्र जरूर मतदानाला जा. आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.